तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संकेत सर म्हणजेच देवगिरी IAS अकॅडमीचा संचालक. आता एक नवीन मुद्दा उपस्थित आपल्या महाराष्ट्रामध्ये खास करून झालेला आहे, तो म्हणजे ऑपरेशन टायगर. आता मी जे काही पॉलिटिकल गोष्टी आहेत किंवा राजकीय गोष्टी ज्या आहेत, घडामोडी आहेत, त्याच्यावर बोलणं सहसा टाळतो. पण हे जे काही ऑपरेशन टायगर जे नाव दिलेलं आहे मीडियाने, याच्यावर बोलणं मला थोडंसं गरजेचं वाटलं. आता खूप जण माझ्यापाशी प्रश्न सकाळी असंच विद्यार्थ्यांसोबत बोलत असताना खूप जण म्हणत आहेत की आता हे सगळीकडे जे सरकार आहे सध्याचं प्रस्थापित सरकार, हे प्रस्थापित सरकार प्रत्येक इतर पक्षांचं खासदार फोडत आहे, खासदार आपल्याकडे वळवत आहे. मग आता हे नेमकं कारण काय असू शकतं? तर याचं कारण एक जणांनी आमच्याच विद्यार्थ्यांनी सांगितलं की घटना बदल्याचं जे आपली भारतीय संविधान आहे, ते भारतीय संविधान बदलण्याचं तर हे कारस्थान असू शकतं ना. त्यानंतर दुसरं जे परिसीमन बिल जे आहे, जे महिला आरक्षणाच्या बाबतीमध्येच त्या विधेयकासोबतच ते परिसीमन म्हणजेच जे मतदारसंघाची जी पुनर्रचना करणारं जे बिल आहे, ते त्यांना पास करण्यासाठी खासदारांची गरज पडते का? आता ते परिसीमन बिल जे महिला आरक्षणाचं नाव देऊन त्यांनी जे भारतामध्ये खूप मोठा प्रोपगेंडा चालवला आणि ते जे काही पास होऊ शकलं नाही, त्याच्यामध्ये प्रेझेंट अँड वोटिंग 2-3, ठीक आहे, 2-3 असं हे गणित किंवा असंही बहुमत त्याला लागत होतं बघा, विशेष बहुमत. ठीक आहे. आता ह्या विशेष बहुमतामुळे ते परिसीमन बिल किंवा ज्यांनी नाव दिलं होतं त्यांनी त्या आपलं महिला आरक्षण बिल म्हणून ते पास होऊ शकलं नाही. मग त्याच्यासाठी ही घडामोड चालू आहे का? आता एक महत्वाचं म्हणजे काय, पश्चिम बंगालमध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसचे 19 खासदार फोडले. ठीक आहे. त्यानंतर आपले महाराष्ट्रामधले 6 खासदार फोडण्याची त्यांची बऱ्यापैकी तयारी चालू आहे. मग आता हे खरंच होऊ शकतं का? आता हे 6 बरोबर अजून फोडलेले नाही, पण आता ते ऍक्च्युली जाऊ शकतात का? आता एक महत्वाचं म्हणजे काय, पक्षांतर बंदीचा कायदा त्यांना लागू होतो का? आता पक्षांतर बंदीचा कायदा एक तरतूद त्याच्यामधली महत्वाची म्हणजे काय, जर एखाद्या पक्षाचा एक गट हा 2-3 जो गट आहे, तो गट जर एक सोबत जर गेला तर त्याला पक्षांतर बंदी लागू होतो का? तर नाही. तो एक नवीन गट किंवा नवीन विचार दुसरा आहे म्हणून तो एक वेगळा गट पडतोय आणि त्याला जर 2-3 जर संख्या असेल तर त्यांच्यावर पक्षांतर बंदीची कारवाई होत नाही. ठीक आहे. आता हे झालं. आता महत्वाचं म्हणजे हे किती झाले, आणि एक महत्वाचं म्हणजे जे काही प्रेझेंट अँड वोटिंग जे तुम्हाला मी आता सांगितलं 2-3, हे जे काही त्यांना परिसीमन बिल म्हणजे काय पास करायचं आहे, ते पास करण्यासाठी त्यांना तेवढी गरज पडते. त्यासाठी मग ही आकडे त्यासाठी तर ते जमत नाहीत ना. आणि दुसरं म्हणजे इथं काय आहे, प्रेझेंट अँड वोटिंग जरी इथं कमी पडले तर काही असे पक्ष आहेत त्यांना ते सांगू शकतात की तुम्ही तटस्थ राहा किंवा तुम्ही हजर राहू नका. त्यासाठी तर हे नसू शकतं ना. हे अंदाज काढले जात आहेत. आणि दुसरं एक महत्वाचं म्हणजे खरंच घटना बदलू शकते का रे? भारतीय राज्यघटना संपू शकते का? तर एक महत्वाचं घटना बदलू शकते का? तर त्या सर्व विद्यार्थ्यांना मी सांगू शकेल की सर्व जनतेला मी सांगतोय की भारतीय राज्यघटना संपवणं याच पक्षाला कोणत्याच पक्षाला शक्य होणार नाही. कितीही राष्ट्रीय पक्ष जर सत्तेवर आला तर भारतीय राज्यघटना ही एक जगाला दिशादर्शक दाखवणारी भारतीय राज्यघटना आहे, ती कोणीहीच बदलू शकत नाही. त्यासाठी भारतीय राज्यघटनेचं संरक्षण करण्यासाठी जी आमचं संरक्षण करते आणि तिचं संरक्षण, त्या घटनेचं संरक्षण करण्यासाठी आम्ही कधीही रस्त्यावर उतरू असं मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. दुसरं म्हणजे काय, आता एक महत्वाचं सांगितलं जातं बघा, आता महाराष्ट्राच्या बाबतीत जे काही 6 खासदार आहेत बघा, आता हे 6 खासदाराच्या बाबतीत जे काय म्हणलं जातं, आता एक तुम्हाला आठवत असेल बघा, विधानसभेच्या वेळेस विधानसभेला जे काही पक्ष आहेत, आता 2 आघाड्या होत्या. ठीक आहे. इकडे महाविकास आघाडी होती आणि इकडे महायुती होती. आता महाविकास आघाडीमध्ये एका पक्षाची भूमिका युतीसाठी खूप चर्चिली जात होती बघा. त्या व्यक्तीचं नाव आहे प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर. ठीक आहे. आता बाळासाहेब आंबेडकर जे आहेत, आता यांच्या काही वेगळ्याच अटी होत्या. महाविकास आघाडीमध्ये जर येत असतील तर त्यांच्या काही अटी होत्या. त्या अटी म्हणजे सर्वात मोठी अट त्यांची अशी होती की जे काही काँग्रेस आहे किंवा राष्ट्रवादी पक्ष आहे, त्यांना या अशा अटी होत्या की तुम्ही आम्हाला लिहून द्या आणि की 5 वर्ष तुमचे खासदार किंवा तुम्ही बीजेपी सोबत युती करणार नाही किंवा तुमचे सदस्य हे तिकडे जाणार नाही, असं त्यांनी लिहून लेखीला मागितलं होतं या पक्षांना.
तर मग त्या पक्षाने त्यांना नकार दिला. आणि जे सगळे खूप जे काही राजकीय विश्लेषक आहेत किंवा अभ्यासू लोक आहेत, त्यांनी देखील यांना विरोध केलेला आहे. कशासाठी? कारण या अशा पत्राचा काही उपयोग होत नाही, त्या लेखी कागदोपत्राचा काही उपयोग होत नाही म्हणले. पण आज त्यांचंच खरं ठरतंय, बाळासाहेबांचं आज खरं ठरतंय. ते म्हणजे कोणतं? की त्यांनी ते लेखी घेतलं आणि जर सेक्युलर मतं जर यांनी महाविकास आघाडीला दिले आणि सगळे सदस्य जर त्यांच्या जाऊन भेटीला बसले किंवा हे पक्ष जाऊन त्यांच्या सोबत युती केली, तर मग काय? सेक्युलर मतं निवडून यायचं. आजही जे हे 6 आहेत हे सेक्युलर मताचे आहेत आणि हे सेक्युलर मतं घेऊन, धर्मनिरपेक्ष मतं घेऊन जर तुम्ही त्या एखाद्या दुसऱ्या पक्षासोबत जर जात असाल, तर मग साहजिकच जनता तुम्हाला माफ करणार नाही. लक्षात ठेवा, ही लोकशाही आहे आणि बाबासाहेबांनी हे सांगितलेलं आहे. बाबासाहेबांनी लोकशाही टिकवण्यासाठी हे सगळं करून ठेवलेलं आहे आणि व्यवस्था व्यवस्थित आहे, पण तुम्ही त्या व्यवस्थेला छेद करता, एवढं लक्षात ठेवा. आणि नक्कीच लक्षात ठेवा, जिथं अति करताल तिथं माती 100% होणार. कारण काँग्रेस देखील खूप 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 पीक पॉईंटला होती. त्यावेळेस काँग्रेसला देखील असाच, त्या काँग्रेसच्या नेत्यांना असाच अहंकार आला होता बघा काही काळासाठी. त्यानंतर तुम्हाला सत्ता, त्या काँग्रेसला देखील जनतेने खाली पाडलं आणि तुम्हाला सत्ता दिलेली. जर तुम्ही सुद्धा जर असंच करत असाल, भारतीय राज्यघटनेला जर तुमच्याकडे काही जर तशी योजना असेल की भारतीय राज्यघटनेला जर काही बदलायचं असेल, तर नक्कीच लोक तुम्हाला देखील त्या काँग्रेसपेक्षा जास्त आदळतील, एवढं लक्षात ठेवा. आणि सर्व विद्यार्थ्यांना लक्षात सांगतो की असं घटना बदल वगैरे काय होणार नाही, ठीक आहे. त्यासाठी आजही भारतामधले खूप मोठे नेते जे लोकशाही मानणारे आहेत किंवा जे काही भारतीय संविधान, जे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलेलं आहे, ते संविधान मानणारे लोक आजही आपल्या भारत देशामध्ये जिवंत आहेत. आणि जर घटना बदलायचं काही तसे संकेत दिसले, तर त्याला आपण ठामपणाने विरोध करू. हेच लोकशाहीचं तत्व आहे आणि आपण ते शेवटपर्यंत तसंच अबाधित ठेवू. हे सगळं विश्लेषण आहे. थोडंसं कोणत्याही बाह्य गोष्टी मी बोलत नाही, फक्त राजकीय बाबतीत मी बोलण्याचं टाळतो. पण इथं जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा विषय असेल, जिथे घटनेचा विषय असेल, तिथं आम्ही बोलणार म्हणजे बोलणार. थँक्यू.